नमस्कार मित्रांनो, अशोक लाड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. वेतन आयोगावर आधारित प्रत्येक अपडेटवर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 7वा वेतन आयोगावर महागाई भत्त्यामध्ये जी वाढ झालेली त्याबद्दल आलेली बातमी पाहणार आहोत. तर काय आहे संपूर्ण माहिती, महागाई भत्त्याबद्दल किती टक्के वाढ झालेली आहे ते या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा. येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी बाजूच्या बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनावर 9% महागाई भत्ता. जानेवारीच्या फरकासह वेतनवाढ मिळणार. राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 7वा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना काढल्यानंतर आता त्यावर 9% महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अधिसूचनेनुसार फेब्रुवारीच्या वेतनासह सुधारित वेतन मिळेल. त्याचबरोबर जानेवारीच्या वेतनातील थकबाकीही दिली जाणार आहे. केंद्राप्रमाणे वाहतूक भत्त्याच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्याबाबतचा आदेशही लवकरच निघेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा आणि 1 जानेवारी 2019 पासून त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु त्यासंबंधीची अधिसूचना निघायला उशीर झाल्याने जानेवारीच्या वेतनापासून 7व्या आयोगाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळू शकला नाही. मात्र 30 जानेवारीला वित्त विभागाने अधिसूचना काढली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग अधिकृतपणे लागू झाला आहे. अधिसूचना उशिरा निघाल्यामुळे जुन्या पद्धतीनेच म्हणजे 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच जानेवारीचे वेतन दिले गेले. काही जिल्ह्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन मिळाले आहे. आता फेब्रुवारीच्या महिन्यापासून सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन मिळेल. तसेच निवृत्ती कर्मचाऱ्यांनाही सुधारित निवृत्तीवेतन मिळेल. राज्य सरकारने सुधारित वेतन संरचनेवरील 9% महागाई भत्ता जाहीर केला आहे. हा भत्ता जुलै 2018 पासूनचा आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2019च्या सुधारित महागाई भत्ता अजून जाहीर केला नाही. केंद्राच्या निर्णयानंतर राज्यातही त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी राज्य सरकारने हमी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दी. कुलते यांनी दिली. वेतन आयोगाच्या मूळ अधिसूचनेबरोबर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, आश्वासित प्रगती योजना व वाहतूक भत्त्याचे स्वतंत्र आदेश निघणे अपेक्षित होते. त्यानुसार सुधारित महागाई भत्त्याचा आदेश निघाला. 1 जानेवारी 2016 पासून 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना त्याआधीचा 119% महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला. आता नवीन वेतन संरचनेवर केंद्राप्रमाणे संपूर्ण 9% महागाई भत्ता लागू करण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारीचे वेतन मिळेल असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले. 6व्या वेतन आयोगातील त्रुटी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता आणि आश्वासित प्रगती योजनेतील 5,400 रुपये ग्रेड वेतनाची मर्यादा काढून टाकणे या महत्त्वाच्या मागण्या अजून प्रलंबित आहेत. त्याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती कुलथे यांनी दिली. त्या वेतन आयोगावरील अजून अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.